प्रत्येक आईला असं वाटतं आपलं बाळ सुंदर, छान आणि गोरं असावं. तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये गोरं बाळ कसं जन्माला येतं हे आपण पाहूया. नमस्कार, मी डॉक्टर स्मिता पाटील, द जनरल फिजिशियन इन अथर्व बाळ रुग्णालय कराड स्वागत करत आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव आहे आरोग्याचा गुरुमंत्र विथ डॉक्टर स्मिता पाटील. प्रत्येक आईसाठी आपलं बाळ हे प्रिय असतं. मग ते गोरं असू दे किंवा सावळं असू दे, उंच असू दे किंवा बुटकं असू दे, जाड असू दे किंवा बारीक असू दे. आपल्या आईसाठी आपलं बाळ जणू की जीव की प्राणच असतो. याचाच अर्थ बाळ फिजिकली आणि मेंटली फिट असणं महत्त्वाचं आहे. मग ते गोरं असू दे किंवा सावळं असू दे. शासकीयदृष्ट्या आपल्या त्वचेचा रंग, आपल्या डोळ्याचा रंग, आपल्या केसाचा रंग हे सर्व काही गुणसूत्रांवर म्हणजे जीन्सवर अवलंबून असते. जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा बऱ्याचदा आपल्याला ऐकू येतं की बाळ हे वडिलांसारखं दिसत आहे, तर बाळ हे आईसारखं दिसत आहे. जेव्हा वडिलांची जीन्स बाळामध्ये जास्त प्रमाणात येतात तेव्हा बाळ हे वडिलांसारखं दिसू लागतं, आणि जेव्हा बाळामध्ये आईची जीन्स जास्त प्रमाणात येतात तेव्हा बाळ आईसारखं दिसायला लागतं. कधीकधी बाळ हे दोघांशी मिळतं जुळतं असतं, तेव्हा दोघांचेही जीन्स हे बाळामध्ये समप्रमाणात आलेले असतात. कधीकधी बाळ हे आजोबा आजी किंवा नाना नानींसारखं देखील दिसू शकतं, ते देखील गुणसूत्रांमुळेच. आपल्या भारतामध्ये गोऱ्या रंगाची अतिशय क्रेज आहे. आपल्या भारतात गोरं होण्यासाठी नाना प्रकारचे सौंदर्य प्रसाधनांचा वापर केला जातो. तुम्हाला माहिती आहे का की गोऱ्या लोकांमध्ये ॲज कम्पेअर टू सावळ्या लोकांपेक्षा मिलॅनिनचे प्रमाण हे खूप कमी असते. मिलॅनिन हा आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. मिलॅनिनमुळेच आपल्या त्वचेला रंग येतो. मिलॅनिन हे आपल्याला सूर्यकिरणांपासून बचाव करतं. ॲज कम्पेअर टू गोरे लोक, सावळ्या लोकांमध्ये स्किन कॅन्सर होण्याचा धोका अतिशय कमी आहे. प्रत्येक आईला असं वाटतं की आपलं बाळ हे गोरं असावं, आणि हे वर्षानुवर्ष चालत आलं आहे. आपल्या घरातील काही वयोवृद्ध स्त्रिया गरोदर आईला सल्ला देताना दिसतात की तू खात जा, लोणी खात जा, केसर खात जा, बदाम खात जा, फळं खात जा, जेणेकरून तुझं बाळ गोरं होईल. मग याचा खरंच काही शास्त्रीयदृष्ट्या संबंध आहे का? तर नाही. हे पदार्थ हे खाल्लेच पाहिजेत. हे आईसाठी आणि होणाऱ्या बाळासाठी अत्यंत लाभदायक आहेत. परंतु या पदार्थाचे सेवन करण्याशी आणि बाळ गोरं होण्याचा कोणताही सायंटिफिक प्रूफ नाही. बाळ गोरं किंवा सावळं होणं हे पूर्णतः जीन्सवर अवलंबून असते. या पदार्थांचे सेवन करण्याशी आणि बाळाचा संबंध जोडल्यास कदाचित होणारी आई हे पदार्थ न चुकता नियमितपणे खाईल, जेणेकरून तिची हेल्थ ही चांगली राहील आणि होणारे बाळ देखील हेल्दी होईल, हे त्यामागचे कारण असावे. म्हणूनच या पदार्थांचा आणि बाळ गोरे होण्याचा संबंध जोडला गेला असेल. तर पालकांनो, बाळ गोरं होणे हे पूर्णतः जीन्सवर अवलंबून असते. कोणतेही पदार्थ सेवन केल्याने बाळ गोरे होते असा याचा कोणताही संबंध नाही. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? ही माहिती तुम्हाला आवडली आहे का? कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.